नेरल डेअरडेव्हिल्स बॅटिंग करतोय सेमीफायनल नंबर 1. थोडाच वेळात आता या मॅचला सुरुवात होईल. सज्ज होते वॉर्मअप करत असताना मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मार्क वरती भावेशला आपण पाहतोय. याच साठी गेला होता टस शेवट गोड व्हावा आणि या मॅच मध्ये जिंकत मेगा फायनलचं स्वप्न एका संघाचं आता पूर्ण होणार. कोणता संघ मेगा फायनल मध्ये पोहोचेल आणि कोणता संघ ठरेल जो पहिला जो मेगा फायनलचं तिकीट इथे मिळवेल, त्यासाठी चालू असलेला कडा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये सेमीफायनल मॅचला आपण करूया सुरुवात. पंच देखील रेडी होत आहेत. 4 ओव्हरची मॅच पंच आमच्या दिशेने सांगतायत. एक जोरदार टाळ्यानं गणरायाला वंदन करत सेमीफायनल नंबर 1 बोला गणपती बाप्पा. पहिलाच बॉल घेऊन तयार बॉलिंग मार्क वरती भावेश. पहिलाच बॉल सॉफ्ट हँडनं वलवलाय. हलवार पद्धतीनं करणनं स्ट्राईक रोटेट केली आहे. पहिलाच बॉल. मोठी मॅच आहे, बिग फाईट मॅच. जे सर्व काही या स्पर्धेमध्ये मिळवलंय ते एका मॅच मध्ये निरंतर ठेवायचंय. याच प्रयत्नामध्ये आता हे दोन संघ एकमेकाच्या विरोधात. पहिल्याच बॉल मध्ये सिंगल आली आहे आणि करणनं स्ट्राईक रोटेट करत मॅन इन फॉर्म टीमचा कॅप्टन पोपटू ऑन द मार्क येतोय. मागील मॅच मध्ये अर्धशतकीय नाबाद केली आहे खऱ्या अर्थानं रोशननं आणि आता त्याच्याकडून तीच अपेक्षा या नॉकआउट मॅच मध्ये करतात. सेमीफायनल नंबर 1 मध्ये प्रथमच ऑन स्ट्राईक येतो रोशन. लोवर फुल टॉस बॉल फ्लिक केलेला आहे स्क्वेअर लेग मध्ये. जबरदस्त फिल्डिंग. फक्त एकच धाव मिळतीये. अद्याप तरी संत गतीनं पुढे जाण्याचा प्रयत्न. दोनही बॉल मध्ये सिंगल आलेले आहेत आणि धाव संख्या ती 2 आकड्यावरती. बॉल संपले 2 बॉल 2. 4 षटकांचा सामना. पॉवर प्ले नंबर 1 मैदानाच्या आतमध्ये पुन्हा निघालाय बॉलिंग मार्क वरती. बाबेचा बॉल. व्हाईट बॉलचा इशारा आलाय पंच संदीप सरांचा. इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव. 3 धावा धाव फलकावरती. बॉल संपले 2. नेरल प्रीमियर लीग अंडर 25 ची स्पर्धा सेमीफायनल नंबर 1. 2 बॉल मध्ये धाव संख्या 3. रनअप मध्ये अडचला. एक षटक फार महत्वाचं आहे या स्पर्धेमध्ये. संपूर्ण स्पर्धेत केलेली मेहनत आणि या मेहनतीवरती खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये केलेली मेहनत ती तुम्हाला निरंतर पुढे ठेवायची आहे. त्यासाठी हा सामना सेमीफायनल. फुल टॉस बॉल करणसाठी ही सुवर्ण संधी होती. तोफा कुबूल केलाय. पाठवलाय बॉल डीप मिड विकेटच्या बाहेर. लांबच लांब मारलाय हा षटकार. चुकी करू शकत नाहीये. महत्वाचा सामना आहे आणि फुल टॉस बॉल फुल टॉल वसूल केलेला आहे. आउट ऑफ द पार्क. दर्जेदार षटकार आलेला आहे. 3 बॉल मध्ये धाव संख्या आहे ती 9 आकड्यावर. नेरल वॉरियर्सनं टॉस जिंकलाय. फिल्डिंग स्वीकारले परंतु चुकी केलेली आहे. भावेशनं फार चांगली गोलंदाजी या स्पर्धेमध्ये केली आहे. मागील मॅच मध्ये देखील त्यानं 14 धावा खर्च जरूर केल्या होत्या परंतु या मॅच मध्ये कमबॅकिंग स्पेल टाकण्याची वृत्ती मनामध्ये हवी आहे. 3 बॉल मध्ये 9. नेक्स्ट बॉल कोलात टाकला. बॅक टू द बॉलर. स्ट्रोक डाऊन द ग्राउंड निघाला मिड ऑन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे उपस्थित. रन मिळते 1 आणि आदरणीय संदेशजी पाटील यांचं देखील शुभागमन या स्पर्धेच्या ठिकाणी होते. त्यांचं देखील सहर्षमय स्वागत आपण करूयात. संदेश पाटील यांचं देखील मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. एक धाव मिळते. पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट. 4 बॉल 10 धावा धाव फलकावरती. पॉवर प्ले नंबर 1 लिव्ह केलाय बॉल रोशननं. माहिती आहे बॉल ऑफस्टिकच्या अतिरिक्त बाहेर आहे. आउटसाइड द ऑफ स्टंप. पंच सांगतायत एक एक्स्ट्राची धाव ऍड करा. व्हाईट बॉलचा इशारा आहे. धाव संख्या आहे ती 4 बॉलच्या समाप्तीनंतर 11 या धाव संख्येवर. 4 बॉल 11. कोलात टाकलाय बॉल पुन्हा एकदा. लाईन योग्य. वाईड यार्करचा प्रयत्न तो सक्सेस झालेला आहे. निर्धाव चेंडू हवेत कारण 5 बॉल मध्ये अगदी अवघ्या 11 धावा गेलेल्या आहेत. इथून जर एखादा मोठा फटका बॅटरनं जर केला तर एक गुड स्टार्ट मिळेल. खरं तर एक स्ट्रॉंग स्टार्ट मिळेल या मॅच मध्ये. सेमीफायनल मॅच मध्ये टीम नेरल डेअरडेव्हिल्सला देखील त्यांच्या नावामध्येच डेअर आहे. त्यांच्या नावामध्येच भीती आहे आणि त्यांना मोठ्या लक्ष्यापासून थांबवावं लागेल. योग्य टप्प्यावरती हा बॉल. रिव्ह्यूची मागणी केलेली आहे परंतु रिव्ह्यू सिस्टम अवेलेबल नाहीये. सो ऑनफिल्ड डिसिजन ठीक आहे. आपण चेक करूयात. चला चेक करूयात. व्हाईट बॉल साठी मागणी केलेली आहे बॅटिंग टीमनं. ऑफिशियल बॅटिंग टीमनं रिव्ह्यू घेतलेला आहे. एक रिव्ह्यू दिलेला आहे आपण.
महत्वाचा डिसिजन आहे सेमीफायनल नंबर 1. फेअर डिलिव्हरी, रिव्ह्यू गमावलाय. पंचांना चॅलेंज केला होता डिसिजन आणि तो रिव्ह्यू गमावलाय तो बॅटिंग करणाऱ्या नेरळ डेअर डेव्हिल्सना. आणि आता एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती 11 या धावसंख्येवरती. नो लॉस, 11 रन्स ऑन स्कोर कार्ड. आदरणीय प्रशांतजी देशमुख यांचं देखील शुभ आगमन. त्यांना विनंती करतोय की व्यासपीठावरती येऊन आपण आसनस्थ आपलं सहर्षमय स्वागत. नेरळ प्रीमियर लीग 2025-2026 आणि अंडर-25 ची स्पर्धा आलेल्या प्रत्येक मान्यवराचं खऱ्या अर्थानं आपण मनपूर्वक आभार व्यक्त आणि त्यानंतर हार्दिक हार्दिक स्वागत असं करूयात. कारण मान्यवरांशिवाय ही स्पर्धा अगदी अपूर्ण आहे. बागफुला जाऊन फटका खेळण्याचा प्रयत्न, थोडा वेळ बॉल हवेत होता. नो मॅन्स लँड रिझन मध्ये बॉल पडतोय, तोपर्यंत रन मिळताय त्या बॉलवरती. दुहेरीचा प्रयत्न आणि 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. सेकंड ओव्हर प्रोग्रेसिंग, हुक करण्याचा प्रयत्न आहे. गॅप मोठी आहे, क्षेत्ररक्षक आलाय वेगानं. मिड विकेट पासून लॉंग लेग पर्यंत तो पोहोचलाय. तोपर्यंत मिळते ती फक्त आणि फक्त एकेरीनं धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती टोटल 14 धावा धावफलकावरती. तिसरा बॉल, हाफ टॅकल टॅप केला. टॅपिंग क्रिकेट, क्षेत्ररक्षक आहे, चांगली फिल्डिंग परंतु पोहोचलाय बॉपिंग क्रीज मध्ये. धावसंख्या येते एकेरीनं 15 या धावसंख्येवर. 3 बॉलचा खेळ संपलाय. चांगला फटका इथे डीप मध्ये, प्रोटेक्शन अवेलेबल. रन मिळते या बॉलवरती. ते पूर्णपणे एकच धाव मिळते. धावसंख्या 1 पुढे. पुन्हा एकदा धावसंख्या येते 16. सेमीफायनलचा आनंद आपण घेतोय. सेमीफायनल नंबर 1. वेगवान बॉल, लाईन चेक केली जाते. पंच केडी सर सांगतात इट्स अ व्हाईट बॉल. या दोनही पंचांचा कौतुक आहे आजच्या दिवसामध्ये आणि कालच्या दिवसामध्ये. या दोनही दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये अंपायरिंग अप्रतिम राहिले. ते कुणाल दाबरे सर आणि संदीप सर यांचं देखील मनपूर्वक आभार आपण व्यक्त करूयात. व्हाईट बॉलचा इशारा आहे. धावसंख्या 17. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा टॅपिंग क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक आहे, पोहोचलाय. एक चोरटी धाव मिळवण्याचा प्रयत्न आहे. या धावा अतिशय महत्वाच्या आहेत. सिंगल डबल या खऱ्या अर्थानं क्रिकेटच्या लाईफ लाईन आहेत आणि त्यांचा वापर सध्या तरी आता या 2 विस्फोटक बॅटरकडून चालू आहे. एक काउंटर अटॅक ते निश्चित करतील यात शंकाच नाहीये आणि त्यामध्ये एकेरीला जास्त प्राधान्य. 2 उर्वरित षटकांमध्ये कदाचित एक गेम प्लॅन आखला असेल की मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न. पहिल्या 2 षटकांना आपण खऱ्या अर्थानं सन्मान देऊयात अशा पद्धतीची बॅटिंग चालू आहे अद्याप तर या 2 सलामीच्या भूमिकेत आलेल्या फलंदाजांकडून. आदरणीय हरेश्वरजी पवार यांचं देखील शुभ आगमन आणि त्यांचं देखील आपण सहर्षमय स्वागत करूया. आणि त्यानंतर आदरणीय निलेशजी शिनारे या मान्यवरांचं देखील आपण मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. नेरळ प्रीमियर लीग अंडर-25 या स्पर्धेमध्ये मान्यवरांचं खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. संघ मालक आदरणीय रोहनजी चव्हाण आणि मुकेशजी गायकवाड यांचं देखील शुभ आगमन. त्यांना देखील विनंती करतो की व्यासपीठावरती येऊन आपण आसनस्थ व्हा. आपलं देखील सहर्षमय स्वागत. धावसंख्या इथे टोटल 2 षटकांच्या समाप्तीनंतर 18 अंकावर 9.00च्या इकॉनॉमीनं. ओव्हर नंबर 3 मध्ये टीमचा कॅप्टन आलेला आहे तो ऋषी शिनारे. ऋषीनं प्रत्येक मॅच मध्ये या लीग स्टेज मध्ये साईड स्क्रीन एंड कडून बिल्डिंग एंड कडून षटक हाताळलेत परंतु या मॅच मध्ये
तो एक अनोखा डिसिजन घेतो या एंडनं. तो सर्वप्रथमच या स्पर्धेमध्ये गोलंदाजी साकारतो रोड एंडनं. जो एंड खऱ्या अर्थानं बॅटिंगसाठी पोषक राहिलाय त्या एंडनं बॉलिंगला आलेला आहे ऋषी शिनारे. मी मगाशीच उल्लेख केलेला आहे इथे मात्र काहीतरी अनोखी किमया, परंतु काउंटर अटॅक बॉल खटाक होतोय लॉंग लेग सीमा पार. हा दर्जेदार षटकार. मोहाचेवाडी संघाचे स्टार खेळाडू जुबेर शेख यांचं देखील आगमन या स्पर्धेच्या ठिकाणी झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं आपण हार्दिक हार्दिक असं स्वागत करूयात. हार्दिक पांड्या ऑफ नेरल क्रिकेट त्यांचं देखील आपण हार्दिक स्वागत करूयात. पहिल्याच बॉल मध्ये स्वागत. मी मगाशीच उल्लेख केलेल्या प्रत्येक षटक ऋषी शिनार यानं साईड स्क्रीन एंड कडून टाकलंय, परंतु या मॅच मध्ये तो प्रथमच आला या एंडनं आणि या एंडनं त्याचं स्वागत चालू आहे. कॅप्टन वरती प्रतिहल्ले चढवायला सुरुवात केली आहे. कॅप्टन नॉक, कॅप्टन वर्सेस कॅप्टन बॅटल मध्ये अद्याप तरी रोशन मात्र पुढे सरकलाय. दुसरा लगातारचा षटकार येतोय. बिग 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 हिट फाईन लेग मध्ये तो षटकार. मागील मॅच मध्ये अर्धशतकीय केली आहे खऱ्या अर्थानं पोपटूनं आणि त्याच फॉर्मनं तो पुन्हा आपल्या बॅटिंगला निर्वाला देतोय मैदानाच्या आतमध्ये. कॅप्टन वरती हे हल्ले चढवले जातात. आयकॉन वर्सेस आयकॉन मैदानाच्या आतमध्ये बॅटल. रोशन पुढे सरकलाय उर्फ पोपटू. जबरदस्त बॅटिंग या स्पर्धेमध्ये पोपटूनं प्रभावित केलंय सर्व प्रेक्षकांना. तिसरा येईल का प्रेशर मध्ये ऋषी शिनारे. व्हाईट बॉलचा इशारा. 53-22 ही युनिकॉर्न बाईक कोणाची असेल ती लवकरात लवकर आपण रस्त्यावरून थोडी बाजूला करा, अन्यथा गाडीची हवा काढण्यात येईल. आणि पल्सर गाडी नंबर 0359 ही बाईक कोणाची असेल त्यांनी लवकरात लवकर तिथून हटवा, अन्यथा आयोजक तिथे जाऊन गाडीची हवा काढतील. त्यामुळे कृपया करून या गोष्टींकडे आपण लक्ष द्या. डॉट बॉल आलाय. 2 षटकार 1 व्हाईट बॉल नंतर 31 धावा आहेत. फुल टॉस बॉल, फुल टोल वसूल केलाय ऋषी शिनारे वरती. काउंटर अटॅक बॉल पुन्हा खटॅक सीमा रेषेच्या पलीकडे. दर्जेदार A1 क्वालिटीचा षटकार. चुकी केली आहे, एंड बदलून चुकी केलेली आहे ऋषी शिनारेनं. ज्या एंडनं या खेळाडूनं जबरदस्त गोलंदाजी केली आहे त्या एंडचा वापर न करता सर्वप्रथम रोड एंडनं गोलंदाजी करणं हे थोडंसं चुकीचं काम केलंय कॅप्टन, असं खऱ्या अर्थानं स्पष्ट होतंय मैदानाच्या आतमध्ये. 19 धावा खर्च झाल्यात अद्याप तरी या षटकात. 37 धावा आहेत. हा बॉल चांगल्या रीतीनं बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. पोपटू पाहत राहिल्या बॉलवरती. आता एका बॉलचा खेळ शिल्लक आहे या षटकातील आणि धावसंख्या पोहोचली ती टोटल 37. टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा फेकून दिलाय डीप फाईन लेग मध्ये. 4 ऑन धिस ओव्हर. चौथा षटकार येतोय. पोपटून चढवलाय कॅप्टन वरती प्रतिस्पर्धी संघाच्या. मोठा वार. हा एक बॉल सीमापार षटकार. तब्बल 4 षटकार या षटकामध्ये आलेले आहेत आणि धावसंख्या पोहोचली ती 43 अंकावर. 2 षटकांमध्ये धावा होत्या त्या अवघ्या 18 आणि तिसऱ्या षटकामध्ये कर्णधारावरती अक्षरशः बेधडक बॅटिंग केलेली आहे. सर सेनापतीला गारद केलाय. हा एक म्हटलं जातं की सेनापतीला तुम्ही गारद करा, सेना आपोआप हार मानायला तयार होते. अशाच पद्धतीचं वातावरण मैदानाच्या आतमध्ये. आता सर सेनापतीवरती हल्ले चढवलेत, सेना आपोआप थंड होईल का यावरती आता देखील लक्ष देणं तितकंच महत्वाचं आहे. तमाम प्रेक्षकांची मनं जिंकणारी ही बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पोपटू करतोय. एक कॅप्टन सुसाट गतीनं धावतोय तर दुसरा कॅप्टन थोडा दबावग्रस्त परिस्थितीमध्ये या मॅच मध्ये, कारण त्याच्या षटकामध्ये 25 धावा खर्च झाल्यात. एक टीम मीटिंग घ्यावी लागली या सेमीफायनल मॅच मध्ये, का तर एक विस्फोटक गतीनं धावतोय पोपटू आणि आता ही थोडी टीम मीटिंग, एक थोडा स्ट्रॅटेजिक टाइम आउट ठेवलाय या मॅच मध्ये टीम नेरल वॉरियर्सना. परंतु विनंती आहे त्वरित फिल्डिंग लगेच सजवून घ्या, ड्रिंक्स ब्रेक संपला असेल तर. 43 ऑन बोर्ड, नो लॉस. एक यशस्वी पार्टनरशिप देखील राहिली आहे करण आणि रोशनची ही मैदानावरती आपण पाहतोय.
शुभम आलाय बॉलिंग मार्क वरती. स्लॉकचं डेथचं षटक. ड्राईव्ह केलं हे बॉल. एक सेन्सिबल क्रिकेट पहा, कारण प्रतिस्पर्धी संघाचा गोलंदाज शेवटचा आहे आणि अशा परिस्थितीत आपला कर्णधार मॅन इन फॉर्म मध्ये, त्याला स्ट्राईक एंड वरती आणणं अतिशय महत्वाचं आहे आणि तेच कार्य केलंय ते करणनं. करण देखील मोठे फटके मारू शकतो, परंतु त्यानं आपल्या कर्णधारावरती विश्वास दाखवलाय. हे फार कमी प्रमाणात पाहायला मिळतं टेनिस क्रिकेटमध्ये. सन्मान दिला या बॉलला. ड्राईव्हचा फटका ऑन स्ट्राईक आहे आता खऱ्या अर्थानं तो पोपटू. दुसरा बॉल. शुभम स्विच हिट केली आहे. लाईन चेक केली जाईल, परंतु फुल टोल वसूल केलाय. रिव्हर्सचा येतोय षटकार आणि नो बॉल साठी बीमर साठी रिव्ह्यू घेतलाय ऑफिशियल्सनं. आणि आता पाहूयात काय होतंय. इट्स अ नो बॉल. नो +6 टोटल 7 रनचा हा सत्ता मिळतो धावफलकावरती आणि धावसंख्या पोहोचली ती 50 या धावसंख्येवर. 51 माफ करा. 51 रन्स ऑन फ्रीटचा बॉल. फ्रीटचा बॉल हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न, व्यवस्थित लँड नाही अलॉंग द कार्पेट. एक तर कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न आहे, वाईट थ्रो राहिलाय आणि बघता बघता 2 पूर्ण धावसंख्या पोहोचली ती 53 या धावसंख्येवर. आदरणीय चेतनजी शिंदे यांचं देखील शुभ आगमन. त्यांना मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती येऊन आसन असं आपलं देखील सहर्षमय स्वागत. आणखी एक बॉल हवेमध्ये, डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आहे, परंतु सीमा रेषेच्या पलीकडे आज झेल पकडलाय. चांगली खेळाडू वृत्ती आणि परंतु षटकार आलाय तो पोपटू साठी आणि धावसंख्या पोहोचली ती 59 या धावसंख्येवर. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. 59 धावा धावफलकावरती. ऋषी शिनारेनं जिथून धावा दिल्या तिथून धावाच येत आहेत. चेतनदादा शिंदे यांचं देखील आगमन. त्यांना देखील विनंती करतोय की व्यासपीठावरती येऊन आपण आसन असावा. स्विचचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. मी मराठी नेरल संघाचे वरिष्ठ खेळाडू आहेत खरं चेतनदादा शिंदे यांचं देखील शुभ आगमन. चला नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करूयात. पायरमल संघाचे खऱ्या अर्थानं अनुभवी खेळाडू हरेश कारल यांचं देखील आगमन. त्यांचं देखील स्वागत. या षटकारानं लॉंग ऑनला क्लिअर करणारा पोपटू ऑन द फायर नाव. आणखी एक षटकार येतोय, धावसंख्या पोहोचली ती. आदरणीय निलेशजी शिनारे यांचं देखील शुभ आगमन आणि नागेश पवार यांच्या शुभ हस्ते टॉस केलं जाईल. MB वॉरियर्स आणि त्यांच्या विरोधात वसीम 11 सेमीफायनल नंबर 2. चला दोन्ही टीमच्या कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये लगेच या. अंतिम बॉल या सत्रातील. धावसंख्या पोहोचली ती 65 अंकावर. फुल टॉस बॉल मिसहिट झाली आहे. कॅच कॅरी झालेली नाहीये. डीप थर्डमॅनला बॉल धावतोय, निघून गेलाय सीमा पार आणि पुन्हा एकदा बॅक टू बॅक अर्धशतक. एकदा जोरदार टाळ्या पोपटू साठी. दुसरं वैयक्तिक अर्धशतक या स्पर्धेमध्ये. मैदानाच्या आतमध्ये बॅट उंचवायची आहे. गौरवास्पद कामगिरी. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट आणि सरसेनापती खऱ्या अर्थानं पुढे सरकलाय आणि सरसेनापतीनं आपल्या मनगटातील पॉवर सिद्ध केली आहे. बॅक टू बॅक 250s ऑफ दिस टुर्नामेंट. गौरवास्पद कामगिरी केली आहे. टोटल धावसंख्या 69. आता 4 षटकांमध्ये 70 धावसंख्येची गरज आहे ती नेरल वॉरियर्सला मेगा फायनल मध्ये पोहोचण्यासाठी. चला फील्डने लगेच सजवून घ्या.
आदरणीय कालुरामजी बागेत आणि उमेशजी बागेत या दोन मान्यवरांचं देखील आपण मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत करूयात. या स्पर्धेच्या ठिकाणी त्यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील खऱ्या अर्थानं हार्दिक हार्दिक असं स्वागत नेरळ प्रीमियर लीग अंडर-25च्या वतीनं आपण करतोय. आपल्याच युवा खेळाडूंना पाहण्यासाठी आलेल्या सर्व वरिष्ठ खेळाडूंना त्याचप्रमाणे सर्व नेरळकरांना खऱ्या अर्थानं आपण या स्पर्धेच्या वतीनं देखील शुभेच्छा देऊयात. तर एक स्पर्धा आपण ही नेरळच्या विकासासाठी घडवतोय, ही नेरळच्या प्रतिष्ठेसाठी घडवतोय. कारण यातूनच मिळतील आपल्याला एक नवीन यंगस्टर खेळाडू. त्यासाठी प्लॅटफॉर्म आपण सजवलाय आणि त्या प्लॅटफॉर्मच्या स्टेजवरती अंतिम स्टेजमध्ये आपण पोहोचलोय. सेमीफायनल नंबर 1चा अंतिम सत्राचा खेळ सुरू होईल. 70 धावसंख्येचा टार्गेट. रोशन कातकरी काय केलं या स्पर्धेमध्ये? 2 लगातारचे अर्धशतक. कॅप्टन कसा असावा हे संपूर्णपणे या स्पर्धेमध्ये रोशननं करून दाखवलंय. परंतु आता एकीकडे कॅप्टन ऋषी शिनारे संपूर्णपणे अडचणीत आहे. परंतु क्रिकेट हा खेळ 2 डावांनी खेळला जातो. जशा नाण्याच्या 2 बाजू असतात तशा क्रिकेटमध्ये 2 डाव असतात. पहिला डाव खराब खेळलाय ऋषी शिनारेचा नेरळ वॉरियर्स, परंतु वार आणि पलटवार हे सिद्ध होईल का? येणारे 24 बॉल निश्चित सांगतील. 70चे टार्गेट सेट होईल का? मनाशी बाळगलेलं संघर्षाचं स्वप्न सत्यात उतरेपर्यंत संघर्षाचं मैदान सोडायचं नसतं. मनाशी बाळगलेलं संघर्षाचं स्वप्न सत्यात उतरेपर्यंत संघर्षाचं मैदान सोडायचं नसतं. लढायचं असतं आणि फक्त लढायचं असतं. 70 धावांपर्यंत आता लढावं लागेल ते ऋषी शिनारे आणि नेरळ वॉरियर्सला. टीमचे ओनर नरेंद्रजी कराले यांच्या वतीनं 500 रुपयांचा कॅश प्राइज आलेले ते पोपटूच्या अर्धशतकीय खेळीसाठी ते आमच्यापर्यंत जमा झालेत. मॅच संपल्यानंतर आपण रोशनकडे ते सुपूर्द करूयात. आर्कम MM यांना सन्मानित करण्याची मी विनंती करतोय. आदरणीय चेतनजी शिंदे यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण आर्कम MM यांचा सत्कार आपण करायचा. आर्कम मेहमान यांचा आपण सन्मान करायचा आहे. अजय गुप्ता, 1 मिनिट अंपायर, सामना सुरू करू नका. सन्मान आपण पाहतोय. चला करूयात मॅचला सुरुवात. 70चं टार्गेट. ओव्हर नंबर 1 मध्ये यशस्वी गोलंदाज राहिलाय तो नेरळ डेअरडेव्हिल्सचा अजय गुप्ता ऑन द मार्क. टीमचा कॅप्टन आयकॉन प्लेअर ऋषी शिनारे ऑन स्ट्राईक. पहिलाच बॉल वरती मोठा फटका केलाय. क्षेत्ररक्षक नाहीये. P1चा षटक. बॉल निघून चाललाय सीमा पार. 4 धाब्यांसाठी येतोय हा चौकार. दावा होऊ शकतात. तुम्ही जमवलात तर आम्ही का नाही जमवू शकत. या वृत्तीने आता खेळावं लागेल ऋषी शिनारेला. पहिल्याच बॉल मध्ये चौकार आलाय. सेकंड बॉल. लोवर फुल टॉस. पुन्हा फटका चांगला आहे परंतु यावेळी डीप मध्ये प्रोटेक्शन अवेलेबल. मिस फिल्डिंग केली आहे. चुकीला माफी नाहीये. बॉल सीमा पार. चौकार. आदरणीय सूर्यजी जामघरे साहेबांना मी विनंती करतो की व्यासपीठावरती येऊन आपण असं नसतवा आणि त्यांना सन्मानित करण्याची मी विनंती करतोय. अक्षय म्हात्रे यांना मी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते सुरेशजी जामघरे साहेबांचा आपण सत्कार करायचा. अतिथी देवो भव ही महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि या संस्कृतीचं जतन आपण गेली 2 दिवस करतोय.
2 बॉल 2 चौकार आलेत. 70चा पाठलाग चालू या मैदानाच्या आतमध्ये. अजय गुप्ता थोडा आता प्रेशर मध्ये. ऋषी शिनारे सांगतोय प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार विस्फोटक बॅटिंग करू शकतो तर मी देखील करू शकतो, याच वृत्तीने आता खेळावं लागेल. मनगडावरती विश्वास ठेवावा लागेल. स्वतःच्या मनगडावरती विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचं धाडस नियती सुद्धा करत नाही. ते धाडस दाखवावं लागेल आणि तेच धाडस दाखवतोय मैदानाच्या आतमध्ये. 3 ऑन द रो. तिसरा चौकार येतोय. चौकारा ट्रिक मैदानाच्या आतमध्ये. कॅप्टन ऋषी शिनारे प्रयत्न करतोय 70 पर्यंत पोहोचण्यासाठी आणि येतोय आणखी एक दर्जेदार चौकार. 3 बॉल लागोपाठचे चौकार. अजय गुप्ता हाच गोलंदाज आहे ज्यानं आपल्या हाईटचा पुरेपूर फायदा घेतलेला आहे या स्पर्धेमध्ये, परंतु त्याच्या विरोधात या सेमीफायनल नंबर 1 मध्ये काउंटर अटॅकनं सुरुवात केलेली आहे. कारण 70 हे मोठे लक्ष आहे आणि या मोठ्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी मोठी धावसंख्या सुरुवातीपासूनच उभारावी लागेल. या वृत्तीनं खेळतोय कॅप्टन ऋषी शिनारे नेरल वॉरियर्स संघासाठी. मॅच संपलेली नाहीये. प्रेक्षक देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. 70 धावांचं पाठलाग करत असताना पहिल्याच 3 बॉलमध्ये धावा आल्या त्या 12. 58 करायच्यात अजूनही. 21 बॉल शिल्लक आहेत. पुढे टाकलेला बॉल वेगवान. रन मिळणार नाहीये. बॅक टू द बॉलर. स्ट्रोक कमबॅकिंग बॉल टाकला अजय गुप्तानं. हा देखील चांगला खेळाडू आहे. या खेळाडूला माहिती आहे कशा रीतीनं गोलंदाजी करायची. तो निर्धाव चेंडू खेळतोय खऱ्या अर्थानं ऋषी शिनारे. आता 4 बॉल. धावसंख्या ती 12. 17.50 ची इकॉनॉमी प्रत्येक षटकामागे राखायची. अद्याप तरी 4 बॉल मध्ये 12 धावा आल्यात. अजय गुप्ता बॉलिंग मार्क वरती. 3 चौकार आल्यानंतर कमबॅकिंग बॉल त्यानं टाकलाय. निर्धाव चेंडू कमीत कमी खेळावे लागतील या मॅच मध्ये नेरल वॉरियर्सला आणि ऋषी शिनारेला. नेक्स्ट बॉल. अजय गुप्ता तयार. कॅप्टन ऑन स्ट्राईक. स्वीप करण्याचा प्रयत्न. अगोदरच डीप फाईन लेग एरिया चूज केली होती. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. आणखी एक निर्धाव चेंडू. 3 बॉल 3 चौकार तुम्ही पाहिलेत, परंतु 2 बॉल 2 निर्धाव आले. तिसरा निर्धाव येईल का? चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये. अजय गुप्ता टू ऋषी शिनारे. 3 लगातारचे चौकार आल्यानंतर 2 निर्धाव चेंडू फेकलेत. या बॉलमध्ये मोठा फटका आहे. एक नियंत्रित सरासरी राखण्यासाठी जो आस्किंग रन रेट आहे तो 17.50 जी इकॉनॉमी गाठायची त्या इकॉनॉमी पर्यंत पोहोचण्यासाठी या बॉलमध्ये किमान एक मोठा फटका हवाय, तो नेरल वॉरियर्सला. 5 बॉल संपलेत. अंतिम शेवटचा बॉल. पॉवर प्लेचा षटक. अंतिम बॉल. स्ट्रेट ऑन द डावचा फटका. क्षेत्ररक्षक आलाय परंतु त्याला हुलकावून येते. प्रयत्न अपुरे पडलेत. पोपटूचे बॉल निघून गेलाय. स्ट्रेट ऑन द ड्राईव्ह. चौकार. 4 चौकार या षटकात आलेत. 16 धाव संख्या आहे ती धाव फलकावरती. आणि आता येणारे 18 बॉल 54 धाव संख्येची गरज. एका षटकामध्ये धावसंख्या आहे ती 16. येणारे 18 बॉल 54 धावसंख्येची गरज. सर्वात यशस्वी खेळाडू नेरल प्रीमियर लीग अंडर 25 सीझन 2026 मध्ये नेरल डेडेव्हिल्सचे ओनर अर्थातच अंकुजी पाटील साहेब हे देखील उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करतोय की व्यासपीठावरती येऊन आपण आसनस्थ व्हा. आपलं देखील सहर्षमय स्वागत. पहिलाच बॉल. सर्वात यशस्वी गोलंदाज आणि फलंदाज राहिलेला आहे. जास्त इजा झाली असेल तर आपण चेक करा. शरीराचा वेध घेणारा बॉल थेट कदाचित आईला बॉल कनेक्ट झालेला आहे आणि त्याचमुळे थोडा दुखापतग्रस्त आहे तो फलंदाज देखील.
जास्त काही त्रास होत असेल तर आपण मैदान सोडू शकता. पहिलाच बॉल, फलंदाजाला थोडी इजा होते. पुन्हा एकदा तयार आपल्या नेरल वॉरियर्स संघासाठी. सतरा बॉल आणि आता 54चं इक्वेशन. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, विकेट किपर बीट झालाय. एकच धाव मिळेल, दुसरीचा प्रयत्न होत नाहीये. एकेरीना धावसंख्या पुढे जाते, ती 17 या धावसंख्येवर. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये 1 रन. बाईटच्या स्वरूपामध्ये 1 रन मिळते. धावसंख्या ती 17 या धावसंख्येवर. पहिल्या षटकात बेधडक बॅटिंग झाली, असं वाटलं होतं की 70 धाव्यांपर्यंत अगदी पोहोचू शकतो, परंतु आता पुन्हा खेळ थोडा थांबलाय. एक संत क्रिकेट झालाय. स्विचचा प्रयत्न, ऋषी शिनारेचा कॅप्टन वर्सेस कॅप्टन बॅटल. या अगोदर रोशननं ते बॅटल जिंकलं होतं. रोशननं 25 धावा 24 धावा जमवल्या मित्र. म्हणाले एक वाईट बॉल जरूर होता ऋषी शिनारेचा. 4 षटकार ठोकलेत आणि त्या बॅटलला टीट फॉट जसं तसं उत्तर देईल का ऋषी शिनारे बॅटिंग मार्कवरती. क्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न, लाईन चेक केली जाईल. पंच केडी सर आमच्या दिशेने बोलतायत. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्राची धाव आणि धावसंख्या 1 पुढे जात असताना धावसंख्या आहे ती 18 या धावसंख्येवर. 3 बॉलचा खेळ संपला या षटकातील. 18 धावा धाव फलकावर. बॉल नंबर 4. टप्प्याचा बॉल, वेग प्रचंड आहे, वेगानं बीट केलेला आहे. स्क्वेअर कटचा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे ऋषी शिनारेला. हा बॉल समजत नाहीये. जितके निर्धाव चेंडू होतील तितका या मॅच पासून आता दूर जाईल तो ऋषी शिनारेचा नेरल वॉरियर्स संघ. 2 बॉलचा अजून एक खेळ शिल्लक. 52 धावसंख्येची गरज. आणखी एक चांगला बॉल. सातत्यानं बॅटल जिंकतोय रोशन. रिव्ह्यू घेतलेला आहे व्हाईट बॉल साठी ऑफिशियल. अंपायर रिव्ह्यू आपण पाहतोय. इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचा इशारा आहे थर्ड अंपायरचा आणि एक्स्ट्राची धाव ऍड होती धाव फलकावरती. धावसंख्या आहे ती 19. स्विच हिटचा प्रयत्न. यावेळी बॅटिंग करणाऱ्या टीमनं चॅलेंज केलेल्या पंचांकडे हा डिसिजन की हा व्हाईट बॉल आहे. या अगोदर पंचांनी डिसिजन घेतला होता, व्हाईट बॉल मिळाला होता, परंतु आता बॅटिंग करणाऱ्या टीमनं रिव्ह्यू घेतलाय. थेट पोझिशन तर बदलली होती. फुटवर्क संपूर्णपणे चेंज झाला होता ऋषी शिनारेचा. रिव्हर्स अटेम्प्ट त्यानं केली होती. व्हाईट बॉल दिलेला नाहीये पंचांनी. पंचांना
डिसिजन चॅलेंज केलेला आहे तो बॅटिंग करणाऱ्या टीमनं. चला पुन्हा एकदा आपण टेक्निकल रूम मध्ये जाऊयात. फेल डिलिव्हरी रिव्ह्यू गमावलाय टीम नेरल वॉरियर्सनं. आणखी एक चांगला बॉल. षटक संपले. 2 षटकांमध्ये धावसंख्या येते 19. येणारे 12 बॉल आणि 51 धावसंख्येची गरज. येणारे 12 बॉल आणि 51 धावसंख्येची गरज. 19 धावा आहेत धावफलकावर. तनय बॉलिंग मार्क वरती. ओव्हर नंबर 3 मध्ये येणारे 12 बॉल आणि 51 धावसंख्येची गरज आहे. एक मोठं षटक या मॅच मध्ये जीवित राहण्यासाठी टीम नेरल वॉरियर्स संघाला. व्हाईट बॉलचा इशारा आहे. एक्स्ट्राची धाव. क्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक नाहीये परंतु बॉलला मिळाली आहे उंची, मिळाली आहे रुंदी आणि इथे मात्र मिळतोय तो षटकार. आणि या षटकारानं आशा पल्लवित झालेल्या आहेत. धावसंख्या या षटकारानं पोहोचली ती 26 अंकावर. (26 रन ऑन स्कोर कार्ड. पुन्हा एकदा जबरदस्त बॉल टाकला यावेळी तनयनं. निर्धाव चेंडू आलाय. निर्धावानं धावसंख्या स्थिर 26. जे काही करायचं ते या षटकामध्येच करावं लागेल कारण 2 षटकांमध्ये 51 ची आवश्यकता होती आणि पहिलाच बॉल वाईड. त्यानंतर एक षटकार आला. आता 44 धावसंख्येची गरज आहे. ती 10 बॉल मध्ये प्रत्येक बॉल सीमापार दाडायचा. आणखी एक चांगला बॉल. निर्धाव चेंडू आणि रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद. 9 बॉल आता 44 धावसंख्येची गरज. प्रत्येक बॉल सीमापार दाडायचा आहे. 70चे मोठं टार्गेट. सुरुवात दमदार झाली होती. असं वाटलं होतं की मॅच अगदी क्लोज काउंटरला जाईल परंतु इथे तिसऱ्या षटकामध्ये रोशननं फार चांगली गोलंदाजी केली आहे दुसऱ्या षटकामध्ये आणि त्यानंतर तिसऱ्या षटकात देखील एक षटकार जरूर आलाय. त्यानंतर कमबॅक करतोय तो तनय. वेगवान बॉल. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. जसे निर्धाव चेंडू होते तसा या मॅच पासून दूर होतोय.
तो नेरल वॉरियर्स संघात 8 बॉल 44 धावसंख्येची गरज. 8 बॉल 44. मेगा फायनल मध्ये पोहोचण्यासाठी हे इक्वेशन. टॉप एज क्षेत्ररक्षक बॉल खाली येतोय आणि कॅच ड्रॉप. तोपर्यंत मिळते ती फक्त सिंगल. एकेरीनं धावसंख्या आहे ती 27. 43 धावसंख्येची गरज येणाऱ्या 7 बॉलमध्ये. 7 बॉलमध्ये 7 षटकार ठोकावे लागतील जेणेकरून मॅच टाय होईल. परंतु कंपल्सरी चेसिंग हा रूल देखील आपण पाहतोय. 7 बॉल 43. डॉट बॉल आलाय. 6 बॉल 43. आता मेगा फायनल मध्ये पोहोचण्यासाठी 1 षटक दूर आहे तो पोपटूयाचा नेरळ डेअरडेव्हिल्स संघ. 6 बॉल 43. नेक्स्ट मॅच सेमीफायनल नंबर 2. एकीकडे एमबी वॉरियर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये वसीम 11. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे जशी मॅच संपेल तसं लगेच आपल्या निर्णयावरती आपण अंमलबजावणी करा. टप्प्याचा बॉल ड्राईव्ह केलेला स्क्वेअर कटचा फटका. डीप थर्डमॅनला अंतिम क्षणी बॉल अडवलाय. चांगली फिल्डिंग. एकच धाव मिळते. आता 5 बॉल शिल्लक आहेत आणि 42 धावसंख्येची गरज. औपचारिकता शिल्लक या मॅच मध्ये. व्हाईट बॉलचा इशारा आहे पंचांचा. 5 बॉल मध्ये आता 41 धावसंख्येची गरज. धीम्या गतीचा बॉल. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. 4 बॉल आता 41 धावसंख्येची गरज. वन साइड रित्या सेमीफायनल नंबर 1 आपल्या समोर आली. चार बॉलचा खेळ शिल्लक. आणखी एक निर्धाव चेंडू. प्रत्येक षटकारासाठी अजयच्या 500 रुपयांचा कॅश प्राइज रोशन आडाव कडून आणि त्यानंतर दिनेशजी राठोड साहेबांकडून देखील 200 रुपयांचा कॅश प्राइज. प्रत्येक षटकारासाठी 700 रुपये. षटकार येईल का? चांगले बॉल डिलिव्हर्ड करतोय. निर्धाव चेंडू आला. आणखी एक. आता 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 2 बॉल मध्ये 2 षटकार ठोकले तर किमान प्रत्येक षटका मागे खऱ्या तर प्रत्येक षटकारामागे 700 रुपयांचा कॅश प्राइज. आणि सलमान नजे यांच्याकडून देखील 200 रुपये. आणि ते फलंदाज बाद होतोय. सुवर्ण संधी. तब्बल एका षटकारासाठी 900 रुपयांचा कॅश प्राइज होतं परंतु ती संधीची अपॉर्च्युनिटी कॅरी करता आली नाही. अजय होतोय बाद. आता शेवटचा बॉल शिल्लक. सेमीफायनल नंबर 1 मध्ये मेगा फायनल मध्ये जाण्यासाठी 1 बॉल दूर आहे
तो रोशन कातकरी याचा नेरळ डेअर डेव्हिल्स संघ मेगा फायनल मध्ये जाणारा पहिला संघ ठरेल. क्रॉस द बॅट, विकेट किपर डाऊन द बॉल, पकडली जाईल आणखी एक फलंदाज बाद आणि सामना जिंकलाय सहजरित्या. मेगा फायनल मध्ये पोहोचलाय तो टीम नेरळ डेअर डेव्हिल्स. अंकुशजी पाटील आणि नरेंद्रजी कराले यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे आणि दोनही संघ मालक मैदानाच्या आणि व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि त्यांचा संघ मेगा फायनल मध्ये पोहोचलाय. कॉंग्रॅच्युलेशन दोनही संघ मालकांना आणि त्याचनंतर कॉंग्रॅच्युलेशन टीम नेरळ डेअर डेव्हिल्स. 500 रुपयांचा कॅश प्राइज होतं अर्धशतकीय केलीसाठी ते रोशन कातकरीसाठी टीमचे संघ मालक नरेंद्रजी कराले यांच्या शुभ हस्ते आणि मॅन ऑफ द मॅच देखील ठरलेला आहे. नो डाऊट कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट आणि रोशन कातकरी ठरला या मॅचचा हिरो. 500 रुपयांचा कॅश प्राइज देखील आपण त्याला वितरित करूयात. चला आपल्या निर्णयावरती अंमलबजावणी करा. वसीम 11 फिल्डिंग स्वीकारल्या मॅच मध्ये. फिल्डिंग करण्यासाठी ते तयार झालेत. फिल्डिंग सजवून घ्या.